प्रकरण 10. तेजोनिधी मावळला. एकदा शंभूराजांशी बोलताना महाराजांनी सहज एक विचार शंभूराजांसमोर मांडला. कर्नाटकाचे जिंकलेले राज्य शंभूराजांना देणे आणि रायगडापासून वरचे महाराष्ट्रातील प्रदेश व किल्ले राजारामास देणे. महाराजांनी शंभूराजांच्या मनाचा अंदाज घेतला. स्वराज्याचे तुकडे करणे शंभूराजांना मान्य झाले नाही. गृहकलह स्वराज्याला बाधक होऊ नये अशी त्यांची भावना होती. त्यांनी नम्रपणे सांगितले, आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूध भात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन. थोड्याच दिवसात महाराजांवर मृत्यू घालील असे कोणाला ठाऊक होते. महाराजांचे वय तर अवघे 50 वर्षे होते. दक्षिण दिग्विजय करून अफाट पराक्रम करून महाराज आलेले होते. आरोग्याने उत्तम होते. महाराजांनी दिलेर खानाची टानली तलवार लक्षात घेऊन शंभूराजांना पन्हाळ्यावरच ठेवून रायगडास प्रयाण केले. जाताना धाकटा पुत्र राजाराम याचे लग्न करून येतो, मग राज्यकारभाराचा विचार करू. तू वडील पुत्र आहेस, सर्व प्रकारे भरवसा तुमचा, असे त्यांनी सांगून निरोप घेतला. शंभूराजे पुन्हा आपली सुभेदारी पूर्ववत सांभाळू लागले. दिनांक 15 मार्च 1680 रोजी राजारामाचा विवाह संपन्न झाला. प्रतापराव गुजर नेसरीच्या लढाईत मारले गेले होते. त्यांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजारामाचा विवाह ठरल्याप्रमाणे झाला. यावेळी शंभूराजे जालना येथील स्वारीवर होते. दुर्दैवाने 8 दिवसांनीच महाराजांची प्रकृती एकाएकी बिघडली, खूपच बिघडली. मोठमोठ्या वैद्यांचे उपचार निरर्थक ठरले आणि छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 रोजी भर दुपारी निजधामाला गेले. तेजोनिधी मावळला. महाराज जातील अशी कुणाला कल्पनाही नव्हती. दुसऱ्याच दिवशी शंभूराजांकडे महाराजांच्या निधनाचे वृत्त अनौपचारिक मार्गाने आले. पण रायगडावरील मुखंडांनी मात्र शंभूराजांना बोलावून घेतले नाही. त्यांच्या अनुपस्थितच कैलासवासी महाराजांचा अंत्यविधी पार पाडण्यात आला. राजे त्यावेळी 23 वर्षाचे होते आणि राजाराम 10 वर्षाचा. महाराज मृत्यू पावले त्यावेळी महाराजांच्या खास जबाबदार सेवकांपैकी बरेच जण गडावर नव्हते. पंतप्रधान मोरोपंत पिंगळी मुल्हेरला, तर अण्णाजी दत्तो सुरनीस चौलला, सरनौबत हंबीरराव मोहिते कराडला. महाराजांजवळ मृत्यूसमयी बाळाजी आवजी चिटणीस, प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंत अमात्य, राहूजी सोमनाथ ही ज्येष्ठ मंडळी आणि सोयराबाई, सगुणाबाई, पुतळाबाई या राण्या उपस्थित होत्या. वस्तुतः युवराजांच्या मंचाकारोहणाशिवाय महाराजांचा अग्निसंस्कार शास्त्रानुसार होऊ शकत नव्हता. तसे शक्यच नसेल तर श्राद्धविधीनंतर 6 दिवसात तो करावा असा माग सापडला. कनिष्ठ पुत्र राजारामाच्या हातून महाराजांना अग्निसंस्कार करण्यात आला. रायगडाचे महाद्वार सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आले. महाराजांच्या मृत्यूची वार्ता गुप्त ठेवण्यात आली. महाराजांच्या मृत्यूनंतर 6व्या दिवशी अण्णाजी पंत सुरनीस आणि 14व्या दिवशी मोरोपंत गडावर येऊन पोहोचले. सर्वांनी विचारविनिमय करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 21 एप्रिल 1680 या दिवशी राजारामाचा मंचाकारोहणाचा विधी उरकला. शंभूराजांना सर्व हकीकत सांगून त्यांची समजूत घालावी व त्यांनी मान्यता न दिल्यास त्यांना अटक करून रायगडावर आणावे असा धूर्त विचार करून अण्णाजी पंत आणि मोरोपंत पन्हाळ्याकडे निवडक सैनिकांसह रवाना झाले. जाताना कराड येथून हंबीररावांना बरोबर घेऊन ते पुढे निघाले. हंबीरराव मोहिते हे सोयराबाई साहेबांचे सख्खे भाऊ होते, पण ही कारस्थाने हंबीररावांना मान्य नव्हती. त्यांचा शंभूराजांनाच पाठिंबा होता.